तर भावांनो, आज मी निघालोय स्वर्गात म्हणजेच आपल्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर. आणि आपल्यासोबत आपला पार्टनर रोशन सुद्धा येणार होता. आणि आपला रायगड किल्ला पाहायचा म्हणल्यावरती पूर्ण एक दिवस तर जातोच. त्याच्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच निघालो होतो. आणि आपल्या रोशनचं गाव सुद्धा रायगडमध्येच आहे. मग पहिला आपल्या रोशनच्या घरी जाऊन मुक्काम करून मग पहाटे सकाळी गडावरती जाणार होतो. मग ज्या पण लागणाऱ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या पॅक केल्या आणि महाराजांचं दर्शन घेऊन गाडी काढली आणि निघालो रोशनला घ्यायला. मी जायच्या आधी तर भाऊ लॉक वगैरे लावून तयारच होता. मग तिथून त्याला उचलला, पेट्रोल पंपावरती गेलो. मग मोखार पेट्रोल भरून निघालो आम्ही पुढे जायला. तामिनी घाटामधून जायचं होतं. मग पुढे हायवेला गेलो तर कसलं काय आलंय, संध्याकाळच्या टायमिंगला पुण्यामध्ये ट्रॅफिक नाही लागलं असं कधी होणारच नाही. एवढं ट्रॅफिक लागलं आम्हाला की 1 तास ट्रॅफिक मध्येच गेला. मग कसं बस ट्रॅफिक मधून सुटलो आणि चांदणी चौकामधून मुळशीकडे जायला निघालो. थंडी तर एवढी खतरनाक लेवलची होती की गाडी चालून हाताचा सुकडा झालता. मग पुढे घाटामध्ये वगैरे तर वाट लागणार होती, त्यामुळे हँड ग्लोव्ज घेतले. कारण बोटांची तर एवढी वाट लागते गाडी चालवताना की हाताला बोटे आहेत का नाही हेच समजत नाही. तिथून पुढे निघालो आणि मुळशी तालुक्यात पोहोचलो. आणि मग तिथून पुढे आपला तामिनी घाट चालू झाला. गाडी चालवून लय वैताग आलता. मग जरा घाटामध्ये थांबलो आणि तामिनी घाटाचा नजारा तर एकदम क्वालिटी. ते रात्र असल्यामुळे काही दिसत नव्हतं पण फील होत होतं. मग बास म्हणलं आता लय थांबलो. एकतर आधीच बिबट्याने राडा घातलाय, इथं रातचा एरीचा आला तर कुठं कुठं फील होईल काय सांगता येत नाही, पळून पण देणार नाही. मग घाट उतरला आणि पोहोचलो आपल्या रोशन भाऊच्या गावात. तर त्याच्या घरी पोहोचलो, फ्रेश वगैरे झालो आणि भूक तर एवढी लागली होती. मग डायरेक्ट जेवायलाच बसलो. मग मस्त पैकी निवांत जेवण वगैरे केलं आणि जेवल्यावर तर अजूनच बेकार थंडी वाजायला लागली. माझे तर हातपाय कापायला लागले होते. मग बाहेर येऊन जरा शेकोटी करून शेकलो, तेव्हा कुठं बरं वाटायला लागलं. मग गाडी चालवून आणि प्रवास करून तर कांबारड्याची वाट लागली होती. मग म्हणलं जरा झोपावं, कारण सकाळी पहाटे उठून गडावरती जायचं होतं. आणि आपल्या रोशन भाऊला फिरायची पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे त्याने अख्ख्या भिंतीवर सगळे नकाशेच लावून ठेवल्यात. आणि फिरायची आवड तर असलीच पाहिजेत ना, कारण एकदा वय निघून गेलं की नंतर काहीच करू शकत नाही. त्यामुळे जेवढं पॉसिबल होईल तेवढं फिरून घ्यायचं. तर भावना, इथून पुढचा ब्लॉग पण भारी असणार आहे, तो मी तुम्हाला दाखवतच राहणार आहे. तर तुम्ही पण पाहत राहा. चला, बाय बाय, जय शिवराय.